वयाच्या 23व्या वर्षी डॉक्टर जो डिस्पेन्झा यांचं ॲक्सिडेंट होतं. त्यांचे 8 मणके तुटले जातात आणि डॉक्टर त्यांना सांगतात, की तुला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर तुझ्या जीवाला धोका आहे. तर डॉक्टर जो डिस्पेन्झा हे डॉक्टरांना विचारतात, की मी पुन्हा चालू शकेल का? तर डॉक्टर म्हणतात, नाही तू पुन्हा चालू नाही शकणार. तू राहणार व्हीलचेअरवरच, फक्त तुझा जीव वाचला जाईल. तेव्हा डॉक्टर जो डिस्पेन्झा हे महर्षी ऋषी यांना खूप ऐकायचे. तेव्हा त्यांना विचार आला, की मी जेव्हा आईच्या गर्भात होतो, तेव्हा कोणत्या डॉक्टरांनी माझे मणके ठीक केले असतील, कोणत्या डॉक्टरांनी ते मणके व्यवस्थित लावले असतील. काहीतरी एक डिव्हाइन पॉवर असेल, की ज्याने हे सगळं ठीक होत असेल. आणि डॉक्टर जो डिस्पेन्झा हे व्हिज्युअलायझेशन करायला लागले आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या व्हीलचेअरवरच बसून ते व्हिज्युअलायझेशन करायचे, की ते पुन्हा चालतात ते पुन्हा त्यांची रोजची ॲक्टिव्हिटी करतात आहे, त्यांच्या मित्रांना भेटायला जातात, डान्स करतात आहे. आणि अशा प्रकारे जो डिस्पेन्झा 3 महिन्यातच चालायला लागले. त्याच्यानंतर कॅलिफोर्नियामध्ये जो डिस्पेन्झा यांनी आजही ते खूप मोठी वर्कशॉप घेतात. त्याच्यामध्ये कित्येक लोकांना जे रोग होतात त्याच्यावर ते त्या लोकांना मेडिटेशन करून त्यांच्यामध्ये बदल घडवतात, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणतात. ही गोष्ट अतिशय सुंदर आहे. मला ही द प्लसिबो इफेक्ट्स हे पुस्तक नक्की वाचा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.